हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी हाऊसफुलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत माझं सकाळपासून ते दुपारपर्यंतचं डेली रुटीन शेअर करणार आहे. खरं तर सकाळी खूपच धावपळ असते. मिस्टरांचा टिफिन, मुलांचा टिफिन, मुलांना शाळेवर वेळेवर पाठवणे, या सगळ्या गडबडीत सकाळी व्हिडिओ शूट करणं अजिबात शक्य होत नाही. पण आता घरचे सगळे आपापल्या कामाला गेले आहेत आणि घरात खूप शांतता झाली आहे. म्हणून म्हटलं चला आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळे गेल्यानंतर मी माझं आवरून घेतलं, फ्रेश होऊन अंघोळ केली. त्यानंतर सगळ्यात आधी मी केली आपली रोजची देवपूजा. देवाचं दर्शन घेतलं की मनाला खूप शांतता आणि संपूर्ण दिवसासाठी एक नवीन ऊर्जा मिळते. देवपूजा तर झाली आणि वेळ होती ती आता पेटपूजेची. बाहेर मस्त वातावरण झालेलं, पाऊस पडत होता छान. म्हटलं चला आता गरमागरम चहा आणि नाश्ता करूया. मस्त पोहे बनवलेले आणि गरमागरम मस्त चहा. सकाळी सगळ्यांची घाई करताना स्वतःच्या खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष जात नाही. मग मी मस्त गरमागरम चहा आणि नाश्ता केला. शांततेत नाश्ता करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. मस्त आपलं आवडतं टी व्हीवर मस्त सिरियल लावायचं, बघत नाश्ता मस्त छान करायचा. नाश्ता झाल्यावर मी लागली घराच्या आवराआवरीला सुरुवात केली. बेडरूम व्यवस्थित आवरून घेतली, अंथरुणाच्या घड्या केल्या आणि त्या नंतर मी आले किचनमध्ये. कपडे लावले मशीनमध्ये. मग मशीनमध्ये कपडे लावले तोपर्यंत दुसरी कामे पटापट उरकून घेतली. त्यानंतर मग मी सिंकमध्ये साठवलेली सगळी भांडी घासायला घेतली. सकाळी नाश्ता आणि डब्याची खूप भांडी निघतात. त्यानंतर मी पटापट चकाचक भांडे घासून घेतली. किचन कसं अगदी स्वच्छ वाटतं भांडी आवरली तर. मैत्रिणींनो, घरची कामं करता करता मला एक गोष्ट आठवली आहे सुंदर, जी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तर एकदा एका घरामध्ये सोन्याचा मौल्यवान दागिना आणि घराचा झाडू यांच्यात संवाद सुरू होता. सोन्याचा दागिना खूप गर्वाने झाडूला म्हणाला, माझं रूप बघ किती सुंदर आहे. लोक मला लॉकरमध्ये मखमली पेटीत अगदी जपून ठेवतात आणि तुला बघ नेहमी कचऱ्यात ठेवतात, कोपऱ्यात टाकून देतात. यावर झाडूने शांतपणे हसून उत्तर दिलं. झाडू म्हणाला, मित्रा, तू अगदी बरोबर बोलतेस. तुझी किंमत माझ्यापेक्षा नक्कीच खूपच जास्त आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू घरात आलास की घरामध्ये भांडण, हेवादेवा आणि चोरीची भीती वाढते. पण मी जेव्हा घरात फिरतो ना, तेव्हा घरातील सगळी घाण, नकारात्मक आणि दारिद्र्य बाहेर निघून जातं. मी घर अगदी स्वच्छ ठेवतो, म्हणूनच लक्ष्मी प्रसन्न होते. मैत्रिणीनं, या गोष्टीवरून मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या घरामध्ये आपण गृहिणी सुद्धा या झाडूसारखंच काम करत असतो. आपल्याला कामाचं कौतुक कदाचित
कोणीच करत नसेल, आपल्याला कोणी लॉकरमध्ये पण ठेवत नसेल, पण आपल्याशिवाय घराची स्वच्छता, घराचं आरोग्य आणि घराचं सौंदर्य अपूर्णच आहे. आपण आहोत म्हणून घर घर वाटतं, त्यामुळे आपल्या कामाचा नेहमी अभिमान बाळगा. तर मैत्रिणींनो, ही गोष्ट मला खूप आवडली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. घरची सगळी कामं उरकेपर्यंत दुपार झाली होती आणि आता वेळ झाली होती माझ्या छोट्याशा देवराजला स्कूलमधून घरी आणण्याची. चला तर मग मी निघते देवराजला आणायला. मला माझा हा आजचा छोटासा ब्लॉग, माझं रुटीन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अश्विनी हाऊस क्वीन या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये, छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आता देवराज काय तिच्यासोबत बॅट बॉल खेळीन आणि मम्मी माझ्यासाठी आता वाजले 1 वाजला. केला आणलं तर आता केळाचं म्हणजे खाऊन बाय बाय.